हॅलो स्टुडंट्स, आजच्या व्हिडिओमध्ये आपण डायनॅमिक्स ऑफ मॅनेजमेंटचं सेकंड टॉपिक अर्थात सेकंड युनिट म्हटलं तरी चालेल आपण त्याला ते पाहणार आहोत. ते म्हणजे एफ.डब्ल्यू. टेलर यांचे योगदान. आपण कालच्या व्हिडिओमध्ये हेनरी फ्युएल यांचं योगदान कॉन्ट्रीब्युशन ज्याला म्हणतो कॉन्ट्रीब्युशन ऑफ हेनरी फ्युएल हे आपण कालच्या व्हिडिओमध्ये पाहिलं होतं. ज्यांनी तो व्हिडिओ पाहिला नसेल तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक दिलेली आहे, त्याला क्लिक करून तुम्ही तो याच्या आधीचा व्हिडिओ बघू शकता. आपल्याला मी सांगितलं होतं काल तुम्हाला की या संपूर्ण डायनॅमिक्स ऑफ मॅनेजमेंटमध्ये 4 लोकांचं आपल्याला कॉन्ट्रीब्युशन पाहायचं आहे. एक म्हणजे हेनरी फ्युएल जो आपण काल पाहिला, आज आपण पाहणार आहोत एफ.डब्ल्यू. टेलर, त्यानंतर एल्टन मेयो आणि पीटर ड्रकर. अशा 4 लोकांचं आपल्याला या ठिकाणी कॉन्ट्रीब्युशन पाहायचं आहे. तोच आपला संपूर्ण सिलेबस आहे. आणि 2 प्रकारे यांचं मत आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे, एक म्हणजे पॉझिटिव्ह आणि एक म्हणजे निगेटिव्ह. ओके, सो सुरुवातीला आपण संपूर्ण पॉझिटिव्ह पाहणार, नंतर मग याचे निगेटिव्ह जे पॉईंट आहेत म्हणजे ज्याला आपण क्रिटिसाइज म्हणतो ते क्रिटिसाइज आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. सो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत एफ.डब्ल्यू. टेलर यांचं कॉन्ट्रीब्युशन, त्यांचं योगदान. तर आपण याआधी पाहिलो की व्यवस्थापन जे आहे आपलं मॅनेजमेंट जे आहे, व्यवस्थापन कशाला म्हणतो आपण की एक व्यवस्थितपणा, एखादं कार्य पूर्ण करण्यासाठी एक व्यवस्थितपणा निर्माण करणे, त्याला आपण काय म्हणत असतो, त्याला आपण व्यवस्थापन असं म्हणत असतो. बरोबर. मॅनेजमेंट म्हणजे संपूर्ण गोष्टी मॅनेज करणे, त्याला मॅनेजमेंट म्हणतो आपण. डेफिनेशन वगैरे कालच्या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे. नॉर्मली नियोजन, संघटन, समन्वय, निर्देशन, नियंत्रण ह्या 5 कार्यांचं एकत्रीकरण म्हणजे त्याला आपण काय म्हणत असतो, व्यवस्थापन असं म्हणत असतो. व्यवस्थापन ही जी संकल्पना आहे अत्यंत प्राचीन आहे. हजारो वर्षाआधीपासून लोक व्यवस्थापन करत आहेत, प्रत्यक्षपणे आणि अप्रत्यक्षपणे. मग सुरुवातीला या व्यवस्थापन शास्त्राचा किंवा या व्यवस्थापनाचा विचार कुणी केला तर तो जास्त करून आपण ज्या व्यक्तीला महत्त्व देतो तो पर्सन म्हणजे एफ.डब्ल्यू. टेलर. म्हणजे सुरुवातीला जे व्यवस्थापन आहे हे जगासमोर आणण्याचं काम कोणी केलं, चांगल्या पद्धतीनं व्यवस्थित पद्धतीनं आणण्याचं काम कोणी केलेलं आहे, एफ.डब्ल्यू. टेलर यांनी केलेलं आहे. आणि आपण मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं की व्यवस्थापन हे शास्त्र पण आहे आणि कला पण आहे. म्हणजे मॅनेजमेंट इज सायन्स अँड अल्सो आर्ट, दोन्ही पण आहेत व्यवस्थापन. म्हणजे फक्त कलाच नाही तर फक्त शास्त्रच नाही तर दोन्ही पण आहे. आणि या व्यवस्थापनाला जे शास्त्रीय स्वरूप प्रदान करून दिलं, म्हणजे जे म्हणतो आज आपण की मॅनेजमेंट इज अ सायन्स, हे जे सायन्स आपण याला म्हणतो, याच्या मागचं किंवा याचं श्रेय कोणाला जात असेल तर ते जाते एफ.डब्ल्यू. टेलरला. याच्या मागचं कारण काय की आधी व्यवस्थापन एकदम अस्ताव्यस्त स्वरूपात होतं. म्हणजे डिटेल्समध्ये लोकांना माहीत नव्हतं की व्यवस्थापन कशाला म्हणायचं, त्याचा मिनिंग काय, कोणते कंटेंट्स, कोणते घटक त्याच्यामध्ये येतात, कोणत्या गोष्टींचा अभ्यास व्यवस्थापन शास्त्र करते, हे आधी बऱ्याचशा लोकांना माहिती नव्हतं. परंतु एफ.डब्ल्यू. टेलर यांनी खूप सारा रिसर्च केला, खूप सारा अभ्यास केला, स्टडी केला त्या संपूर्ण मॅनेजमेंटवर. त्यांना जे एक्सपिरियन्स आले, त्यांना जे अनुभव आले, ते संपूर्ण एक्सपिरियन्सवरून त्यांनी काय केलं, व्यवस्थापनाला एक शास्त्रीय स्वरूप प्रदान करून दिलेलं आहे. आणि म्हणून आपण असं म्हणतो की व्यवस्थापन हे एक शास्त्र आहे, मॅनेजमेंट इज अ सायन्स असं आपण आज या ठिकाणी म्हणतो. त्यामुळेच एफ.डब्ल्यू. टेलर यांना काय म्हणतात, शास्त्रीय व्यवस्थापनाचा जनक असं देखील म्हणतात. तुम्ही 12th स्टँडर्डमध्ये पाहिलं असेल, आधुनिक व्यवस्थापन शास्त्राचा जनक हेनरी फ्युएल, तर शास्त्रीय व्यवस्थापनाचा जनक एफ.डब्ल्यू. टेलर. फादर ऑफ सायंटिफिक मॅनेजमेंट कोण असेल तर तो आहे एफ.डब्ल्यू. टेलर. ओके, सो थोडक्यात आपण याचा परिचय यांचा आणि यांनी सांगितलेले तत्व आपण लगेच सुरू करू. सुरुवातीला एफ.डब्ल्यू. टेलर जे आहेत, एफ.डब्ल्यू. टेलर यांचा जो जन्म झाला तो 1856 साली. हे लक्षात ठेवायचे आपण, इयर जनरल नॉलेज म्हणून आपल्याला माहिती पाहिजे. 1856 साली त्यांचा जन्म आहे. आणि त्यांचा जो मृत्यू झाला किंवा त्यांचं जे निधन झालेलं आहे, एक सेकंद, (1925) 1925 मध्ये त्यांचा मृत्यू झालेला. ही त्यांची कारकीर्द आहे. 1856 साली त्यांचा जन्म झाला आणि 1925 साली त्यांचा काय झाला, मृत्यू झाला. आता यांचा जो जन्म झालेला आहे तो अमेरिकेमध्ये झालेला आहे. आणि वयाच्या 18व्या वर्षी त्यांनी काय केलं, एका कंपनीमध्ये ज्याचं नाव आहे फिनाडेल्फिया नावाची कंपनी होती, तर त्या कंपनीमध्ये अप्रेंटिस किंवा टर्नर म्हणून त्यांनी काय केलं, काम सुरू केलं. नंतर
काही कालावधीनंतर त्या अमेरिकेमधीलच फिलाडेल्फियामधील शहराचं नाव फिलाडेल्फिया, त्या ठिकाणी क्रॅम शिपयार्ड या नावाच्या कंपनीमध्ये ते नोकरीला लागले. त्यानंतर 22व्या वर्षी मिडवेल कंपनीमध्ये गटनायक म्हणून त्यांनी कामाला प्रारंभ केला. गटनायक म्हणजे टीम लीडर ज्याला म्हणतो आपण, संपूर्ण ग्रुपचा ज्या ग्रुपला जो व्यक्ती लीड करते त्याला लीडर म्हणतो आपण, तर ते म्हणून त्यांनी काम केलं. नंतर मग काम करत प्रमोशन त्यांचं होत राहिलं, चांगल्या प्रकारे ते काम करत राहिले आणि 1884 साली इंजिनिअरिंगच्या पदावर त्यांची नियुक्ती करण्यात आली. म्हणजे त्या काळातलं इंजिनिअरिंग पद हे फार मोठं होतं. 1884 साली ते इंजिनिअरिंग या पदावर रुजू झाले, ते त्या ठिकाणी काम करू लागले. मग त्यांना वेगवेगळे अनुभव आले. नंतर मग त्यांनी काय केलं, 1898 ते 1901 या कालावधीमध्ये बॅथलहॅम स्टील कंपनीमध्ये नोकरी केली, कंपनीचं नाव होतं. त्यानंतर मग टेलर जे आहेत, FW टेलर यांनी काय केलं, व्यवस्थापनाचा सल्लागार म्हणून काम चालू केलं. आणि असं करत या संपूर्ण ड्युरेशनमध्ये त्यांनी वेगवेगळे जे काही सिद्धांत होते व्यवस्थापनाविषयी त्याचा प्रचार केला, सगळ्या लोकांना समजून सांगितले, ते एक्सप्लेन केले चांगल्या प्रकारे, बरोबर आहे. आणि याच कालावधीमध्ये त्यांनी काय केलं, 1885 साली एक ग्रंथ त्यांनी लिहिला. 1885 साली एक ग्रंथ लिहिला आणि त्या ग्रंथाचं नाव होतं अ पीस रेट सिस्टीम. हा एक ग्रंथ त्यांनी लिहिला. त्याच्यानंतर परत आणखी त्यांनी शॉप मॅनेजमेंट नावाचं एक पुस्तक म्हणजेच ग्रंथ लिहिला, ग्रंथ म्हणा पुस्तक म्हणा. आणि नंतर कालांतरानं एक सगळ्यात मोठा जो सर्वात फेमस एक ग्रंथ आहे त्यांचा, तो ग्रंथ त्यांनी लिहिला आणि त्या ग्रंथाचं नाव होतं प्रिन्सिपल ऑफ सायंटिफिक मॅनेजमेंट. प्रिन्सिपल ऑफ सायंटिफिक मॅनेजमेंट हा सगळ्यात शेवटी म्हणून आपण अशा प्रकारे त्यांनी एक ग्रंथ लिहिला. आणि हा ग्रंथ 1921 साली त्यांनी काय केला, पब्लिश केला, 1921 साली. आणि याच ग्रंथामुळे किंवा हे त्यांनी बुक जे लिहिलं यामुळे FW टेलर यांना खूप मोठी प्रसिद्धी प्राप्त झाली. संपूर्ण जगभर ते फेमस झाले. आणि त्यांनी जे सांगितले जे प्रिन्सिपल्स आपण जे कॉन्ट्रीब्युशन पाहणार आहोत, ते कॉन्ट्रीब्युशन या ग्रंथासंबंधीच ते कॉन्ट्रीब्युशन या ठिकाणी आहे. आणि म्हणून आपण त्याला म्हणतो फादर ऑफ सायंटिफिक मॅनेजमेंट, FW टेलर. ओके, थोडक्यात तुमच्या लक्षात आलं असेल फादर ऑफ सायंटिफिक मॅनेजमेंट आपण त्यांना का म्हणतो, याच्या मागचं काय कारण आहे हे तुमच्या चांगल्या प्रकारे लक्षात आलं असेल, बरोबर. म्हणजे काय केलं FW टेलर यांनी, की जे संपूर्ण व्यवस्थापनाविषयी अस्ताव्यस्त झालेल्या संपूर्ण गोष्टी होत्या त्या एकत्रितपणे एका ठिकाणी व्यवस्थित आणून त्यानंतर क्रमाक्रमानं स्टेप बाय स्टेप एक व्यवस्थित काय केलं, ते एक प्रकारे त्याची जोडणी केली आणि सुंदर प्रकारे व्यवस्थापनाचा अभ्यास त्यांनी समाजासमोर मांडला, लोकांसमोर मांडला आणि लोकांना तो मान्य झाला. त्यांनी फक्त लिहिलंच नाही, तर त्यांनी जे त्यांना एक्सपिरियन्स आले, अनुभव आले, ते त्यांनी काय केले, सांगितले लोकांना. आणि त्यांनी ज्या ज्या गोष्टी लिहिल्या किंवा ज्या ज्या गोष्टी त्यांच्या पुस्तकांमध्ये ग्रंथांमध्ये मांडल्या त्या संपूर्ण लोकांना उदाहरणासहित एक्सप्लेन करून दिल्या, म्हणजे सिद्ध करून दिल्या. आपण पाहिलेलं आहे सिद्धांताचा अर्थ काय असते, सिद्ध केलेल्या गोष्टी. म्हणून FW टेलर यांनी बऱ्याचशा गोष्टी एक्सप्लेन सिद्ध करून दाखवल्या आणि त्या संपूर्ण समाजाला, संपूर्ण जगाला त्या ठिकाणी त्या पटल्या, बरोबर. आणि म्हणूनच या व्यवस्थापनाला एक शास्त्रीय स्वरूप प्रदान झालं, सायन्स तयार झालं आपलं मॅनेजमेंट. आणि क्रमाक्रमानं मग हेनरी फॅल आले, मग त्यांनी त्याच्यामध्ये भर घातली. मग एल्टन मेयो आले, त्यांनी परत त्याच्यामध्ये भर घातली. पीटर ड्रकर आले, त्यांनी पण त्याच्यामध्ये भर घातली. वन बाय वन आपण ते पाहणारच आहोत. पण सुरुवात जर कोणी केली असेल तर ते FW टेलर. ओके, सो आता या FW टेलर यांनी कोणती तत्त्व सांगितली आहेत, कारण यांचा जो स्टडी आहे हा खूप व्हास्ट आहे, खूप मोठा आहे. अनेक साऱ्या गोष्टींचा विचार त्यांनी त्यांच्या आपल्या बुकमध्ये, त्यांच्या ग्रंथांमध्ये केलेला आहे. पण एवढा मोठा स्टडी आपल्याला पाहायचा नाही, कन्क्लुजन पाहायचं आहे, फक्त निष्कर्ष जे मेन टॉपिक आहेत, मेन त्यांच्यामध्ये असणाऱ्या ज्या कन्सेप्ट आहेत त्या फक्त आपल्याला पाहायचं आहे. आणि ज्याला म्हणतो आपण प्रिन्सिपल ऑफ सायंटिफिक मॅनेजमेंट, या ग्रंथाचे कन्क्लुजन जे आहे ते आपल्याला या ठिकाणी आता पाहायचं आहे. सो आपण ते आता बोर्डवर या ठिकाणी मी लिहिलेले आहेत 9 प्रकारचे प्रिन्सिपल FW टेलर यांनी सांगितलेलं आहे. FW टेलर यांचं नाव, मग अशी पूर्ण नाव सांगायचं बाकी राहिलं आपलं, म्हणजे त्यांचं पूर्ण नाव आहे फेडरिक विन्स्लो टेलर, हे त्यांचं पूर्ण नाव आहे.
आपण मगाशी पाहिलो त्यांचा जन्म आणि मृत्यू तिथे आणि कोणते कोणते बुक्स त्यांनी लिहिले, ग्रंथ लिहिले ते पण आपण पाहिलं. आता त्यांनी संपूर्ण त्या प्रिन्सिपल ऑफ सायंटिफिक मॅनेजमेंट या बुकचं जे कन्क्ल्युजन आहे तर आपण या प्रिन्सिपलच्या माध्यमातून पाहणार आहोत. जसं आपण मागच्या व्हिडिओमध्ये हेनरी फ्योल यांचे संपूर्ण काय पाहिले होते, 14 प्रकारचे प्रिन्सिपल्स पाहिले होते, तसंच आता आपण ह्या ठिकाणी पाहणार आहोत. ओके, आता परत एक वेळा मी रिपीट सांगतो, बऱ्याच जणांचं कन्फ्युजन असेल की FW टेलर यांना सायंटिफिक किंवा शास्त्रीय व्यवस्थापनाचे जनक का म्हणतात, फादर ऑफ सायंटिफिक मॅनेजमेंट का म्हणतो आपण त्यांना, कारण की त्यांनी सांगितलं म्हणजे त्यांनी व्यवसाय सांगितला किंवा नेमकं व्यवसायाची पुनर्रचना कशी करायची. म्हणजे आता व्यवसाय जे आहे ते अनेक वर्षापासून चालू आहेत, हजारो वर्षा आधीपासून व्यवसाय संपूर्ण करणं चालू आहे. तर FW टेलर यांनी काय सांगितलं, शास्त्रीय पद्धतीनं व्यवसाय कसा चालवायचा, म्हणजेच एक प्रकारे त्यांनी संपूर्ण नवीन सिस्टीम निर्माण केली, व्यवसायामध्ये व्यवस्थापन करण्याची नवीन पद्धती अस्तित्वात त्यांनी आणली, म्हणून त्यांना आपण सायंटिफिक फादर ऑफ सायंटिफिक मॅनेजमेंट असं म्हणतो. सो काय सांगितलं पहा आता FW टेलरनं, आणि या 9 मुद्द्यांनाच आपण काय म्हणतो, कॉन्ट्रीब्युशन ऑफ FW टेलर, हे त्यांचं कन्क्ल्युजन आहे. पूर्ण संपूर्ण ग्रंथांचं म्हणा किंवा संपूर्ण पुस्तकांचं त्यांचं एक कन्क्ल्युजन आहे. सो आपल्याला हे एनी हाऊ माहिती पाहिजे म्हणजे पाहिजेच. ओके, सो वन बाय वन आपण समजून घेऊ. सुरुवातीला पाहता काय सांगितलं, हेनरी फ्योलचं असं म्हणणं आहे की व्यवस्थापन करत असताना आपण सुरुवातीला काय केलं पाहिजे, तर आपण केलं पाहिजे कार्यात्मक संघटन, ज्याला आपण फंक्शनल ऑर्गनायझेशन असं म्हणतो. कार्यात्मक संघटन म्हणजे काय, नावच आहे कार्यात्मक संघटन. आपण पाहिलं होतं म्हणजे किंवा व्यवस्थापन जेव्हा तुम्ही 12वीमध्ये शिकले तेव्हा आपण पाहतो, पहिले प्लॅनिंग करतो, आपण नियोजन करतो आणि नंतर ऑर्गनायझेशन करतो, आपण संघटन करतो. संघटन म्हणजे काय, कोणतीही गोष्ट करायची असेल तर ती एकट्या व्यक्तीच्या माध्यमातून किंवा कोणत्यातरी एका साधनाच्या माध्यमातून होत नसते. वेगवेगळ्या व्यक्तींना एकत्रित आणावं लागते, वेगवेगळ्या साधनांना एकत्रित आणावं लागते, तरच आपण आपले उद्दिष्ट पूर्ण करू शकतो. आता तुम्ही BComमध्ये आहे, BCom फर्स्ट सेमचा तुम्ही अभ्यास करत आहे, फक्त एका विषयाचा अभ्यास करून आपण पास नाही होऊ. आपल्याला काय करावं लागते, 7-8 विषय जे आपले आहेत त्यांचं संपूर्ण कुठेतरी एक संघटन एकत्रित करावं लागते, तर आपण चांगल्या प्रकारे BCom पास होऊ. आणि संपूर्ण विषयांना समान महत्त्व द्यावं लागते, तरच चांगल्या प्रकारे आपण पास होऊ. पण तसंच बिझनेसमध्ये काय असते, तर वेगवेगळ्या गोष्टींचं संघटन करावं लागते. म्हणून FW टेलर यांचं असं म्हणणं आहे की जेव्हा आपण हे संघटन करू तेव्हा ते कसं असलं पाहिजे, कार्यात्मक संघटन. कार्यात्मक म्हणजे काय, FW टेलरचं असं म्हणणं आहे की संघटन करताना आधी तुम्ही काय पहा, तर आधी कार्य बघा, नेमके आपल्याला कोणत्या प्रकारचे कामं करायचे आहेत, किती प्रकारचे कार्य करायचे आहेत, कोणत्या लेवलचे ते कामं आहेत, त्यानंतर त्या कामांची संख्या किती, ह्या सगळ्या गोष्टी आधी पहा आणि त्याच्यानंतर त्या कामाचा विचार करून मग संघटन करा, ज्याला म्हणतो आपण फंक्शनल ऑर्गनायझेशन, म्हणजेच कार्यात्मक संघटन असं आपण त्याला म्हणत असतो. लक्षात पहिला मुद्दा आला असेल तुमच्या लक्षात की कार्यपूर्ण संघटन करा. आधी काय करा, संपूर्ण व्यवसायामध्ये जेवढे आपल्याला कार्य करायचे आहेत टॉप टू बॉटम आधीपासून तर शेवटपर्यंत संपूर्ण कामं पहिले बघा आणि ते कामं बघितल्यानंतर मग काय करा, तुम्ही त्या कामानुसार संघटन करा. म्हणजे ते काम करण्यासाठी किती लोक लागतील, मग तेवढे लोक एकत्रित करा. ते काम करण्यासाठी किती पैसे लागतील तेवढे पैसे आणा. ते काम करण्यासाठी किती आपल्याला असेट लागेल ते एका ठिकाणी आणा. हे सगळ्या गोष्टी करा. अशा प्रकारे कार्यात्मक संघटन करा असं आपल्याला FW टेलर यांनी सांगितलं. नेक्स्ट नंबर 2 काय सांगितलं त्यांनी, कार्यविश्लेषण. कार्यविश्लेषण म्हणजे काय, जॉब ॲनालिसिस करा. जॉब ॲनालिसिस करणे, विश्लेषण करणे म्हणजे काय, अत्यंत बारकाईने त्याचं अध्ययन करणे, अभ्यास करणे. म्हणजेच FW टेलरचं काय म्हणणं आहे, व संघटन केलं म्हणजे झालं असं होणार नाही. आपल्याला काय करायला लागेल, जॉब ॲनालिसिस, एका कार्याचा अत्यंत बारकाईने अभ्यास करायला लागेल. की सपोज एखादं परचेसचं काम आपल्याला करायचं आहे, एखादं खरेदीचं काम करायचं आहे, तर A to Z त्या खरेदीचा आपण अभ्यास केला पाहिजे. नेमकं त्या खरेदी कशी करायची, कोण्या पद्धतीनं करायची, किती रुपयाची करे, केव्हा सुरू होईल, केव्हा बंद करू आपण, त्यानंतर कधी उधारीवर किती नग, संपूर्ण A to Z त्या विक्रीसंबंधी काम. एखादं आपल्याला जाहिरातीचं काम करायचं असेल तर अत्यंत बारकाईनं त्याचं काय करा, विश्लेषण करा. विश्लेषण करणे म्हणजे चुकाही शोधून काढणे, चांगले कामही शोधून काढणे, सगळं A to Z त्याचा अभ्यास करणे, अत्यंत बारकाईनं अभ्यास करणे. पण मायक्रो स्टडी आपण एक प्रकारे त्याला म्हणतो. तशा प्रकारे काय करा, तुम्ही कार्याचं विश्लेषण करा, तरच निर्णय घ्या असं FW टेलर यांचं म्हणणं आहे.
नंबर 3 गती अध्ययन, याला काय म्हणतो आपण मोशन स्टडी, इंग्लिशमध्ये याला आपण असं म्हणतो मोशन स्टडी, गती अध्ययन. गती अध्ययन म्हणजे नेमकं कशाला म्हणू आपण, की जे होणारे बदल असतात बिझनेसमध्ये, वारंवार बदल होत असतात. आपल्याला माहिती आहे की सगळ्या ठिकाणी सगळ्या परिस्थितीमध्ये बिझनेस सारखा नसतो, वारंवार मार्केट बदलत राहते, तेजीमंदीचं चक्र चालू राहते, बरोबर. म्हणून जे बदल होत असतात त्या संपूर्ण बदलांचा काय करा, अभ्यास करा, अध्ययन करा त्याचा, असं त्यांचं तिसऱ्या तत्वामध्ये म्हणणं आहे. 4 नंबरचं त्यांनी प्रिन्सिपल सांगितलं आपल्याला, काळ अध्ययन म्हणजेच वेळेचा अभ्यास करा. एखाद्या कामाला 8 तास लागतात, एखाद्या कामाला 12 तास लागतात, बरोबर. जर आपण काळ अध्ययन केलं नाही तर होईल काय, की जे काम 1 मिनिटात होते त्याला 10 मिनटं लागतील, आणि जे काम 10 मिनटाचं आहे ते 1 मिनिटात करू आपण. आणि 10 मिनटाचं काम जर आपण 1 मिनिटामध्ये केलं तर काय होईल, आपले उद्दिष्ट पूर्ण होणार नाहीत. 3 तासाचा पिक्चर असतो, आपण तो जर ठरवलं की 1 मिनिटात पाहायचा आणि आपण पाहिलं आहे तर आपल्याला काहीच समजणार नाही त्याचं, बरोबर. म्हणजे जिथं 3 तास द्यायचे तिथं 3 तास द्यावेच लागतील, जिथं 1 तास द्यायचं तिथं 1 तास द्यावा लागेल. मग हे कधी समजेल आपल्याला, जेव्हा आपण काय करू, काळ अध्ययन करू, म्हणजेच काळाचं वेळेचं अध्ययन करू, तेव्हा आपल्याला माहिती पडेल. म्हणून FW टेलर यांचं असं म्हणणं आहे की काळ अध्ययन आपण बिझनेस चालवताना जर आपले उद्दिष्ट पूर्ण करायचे असतील तर हे आपण केलं पाहिजे. आलं लक्षात. म्हणजे टाईम, इंग्लिशमध्ये जर सांगितलं लवकर लक्षात येईल, टाईम स्टडी म्हणतो आपण त्याला, टाईम स्टडी, वेळेचा अभ्यास करणे, असं FW टेलर यांचं म्हणणं आहे. ओके. 5 नंबर काय सांगितलं, थकवा अध्ययन. थकवा अध्ययन म्हणजे काय, ज्याला आपण थकवा म्हणजे काय, समजा आता आपल्याला माहिती आहे की प्रत्येक कंपनीमध्ये, फॅक्टरीमध्ये, व्यवसायामध्ये, बँकेमध्ये, कुठेही जा आपण, तर काय असते, संपूर्ण जो कामाचं ड्युरेशन असते मधात थोडंसं ब्रेक राहतो, 5 मिनटाचा म्हणा, 10 बँकेत गेलो आपण तर अर्ध्या 1 तासाचा लंच ब्रेक असतो, बरोबर. त्यानंतर तुम्ही कॉलेजमध्ये जात असाल, लेक्चर करत असाल तर कंटिन्यू आपले सकाळी 10 पासून तर रात्री संध्याकाळी 5 वाजेपर्यंत लेक्चर नसतात. आपल्याला 2 लेक्चर झाले की मधात ब्रेक असतो 5-10 मिनटाचा, परत जेवणाची सुट्टी असते, परत एक ब्रेक असतो, बरोबर. म्हणजे हे जे ब्रेक या ठिकाणी आपण ठेवतो कशामुळे, कारण की आपण त्या ठिकाणी काय केलं असते, थकवा अध्ययन केलेलं असते. म्हणजे माणूस नेमकं किती काम करू शकेल, कारण काम करणारा मनुष्य आहे, आपलं मानवी शरीर आहे, आपल्याला आरामाची आवश्यकता असते. आणि जर आपण मानवी शरीराचा अभ्यास न करता किंवा आपल्या बॉडीचा विचार न करता कामच करत बसलो आपण तर काय होईल, आरोग्यावर त्याचा विपरीत परिणाम होईल, आपलं आरोग्य खराब होईल. म्हणून आपल्याला काय करावं लागते, माणसाचा विचार करून, बॉडीचा विचार करून, मानवी शरीराचा अभ्यास करून थकव्याचा अभ्यास आपल्याला करावा लागते. आणि जो आपला ड्युरेशन असते पूर्ण, जिथं आवश्यकता असेल तिथं आपल्याला काय करावं लागते, आरामासाठी 5 मिनटं 10 मिनटं द्यावे लागतात. हे आपल्याला कधी समजेल, जेव्हा आपण काय करू, व्यवसाय चालवताना थकवा अध्ययन करू, तेव्हा समजेल. जर आपण थकव्याचा विचारच नाही केला तर कर्मचारी नाराज होतील, ते आजारी पडतील, त्या वेळेवर येणार नाहीत किंवा काम करणार नाहीत. म्हणून FW टेलर यांचं असं म्हणणं आहे की व्यवसाय चालवताना फक्त नफाच नका बघू, फक्त प्रॉफिटच नाही बघायचा किंवा असेटच नाही पाहायचे, पैसाच नाही पाहायचा, सोबत कर्मचारी जे आहेत त्यांच्या थकव्यांचा आपण अभ्यास केला पाहिजे, जेणेकरून आपल्याला समजेल किंवा कर्मचाऱ्यांना कधी ब्रेक द्यायचा, कधी सुट्टी द्यायची किंवा कधी त्यांना जास्त काम द्यायचं, कधी कमी काम द्यायचं, असं त्यांना समजेल. त्याच असा मिनिंग आहे त्या थकवा अध्ययनाचा. ओके. नेक्स्ट 6 नंबर, साधनांचे प्रमापीकरण. काय सांगितलं आपल्याला, साधनांचे प्रमापीकरण म्हणजेच त्याला म्हणतो आपण स्टँडर्डायझेशन. काय करणे, स्टँडर्ड ठरवणे म्हणजे प्रमाप ठरवणे. साधनांचे प्रमापीकरण म्हणजे काय, की समजा आता यंत्रांचे वेगवेगळे प्रकार असतात बिझनेसमध्ये, कंपनीमध्ये. मग समजा जे काम 1,000 रुपयाच्या मशीनमध्ये होते, 1,000 रुपयाच्या मशिनरीमध्ये जे काम होते त्याला जर आपण 10 लाखाची मशिनरी वापरत असू तर आपला बिझनेस प्रॉफिटमध्ये जाईल काय, जाणार नाही. आपल्या बिझनेसमध्ये उलट काय होणार आहे, लॉस होणार आहे. म्हणून आपल्याला काय करावं लागेल, त्या साधनांचं एक प्रमापीकरण, एक मिनिंग हा त्याचा. दुसरा मिनिंग, चांगले साधनं एका साईडनं, मीडियम साईजचे साधनं एका साईडनं, त्यानंतर आणखी समजा उच्च दर्जाचे साधनं असतील ते एका साईडनं, म्हणजे स्टँडर्डायझेशन. म्हणजे सपोज आपण एखाद्या कपड्यांच्या दुकानामध्ये गेलो तर एक रेंज असते तिथं ठेवलेली, 100 पासून तर 200 रुपयापर्यंत कपडे एका साईडनं, 200 रुपये ते 500 एका साईडनं, एकदम 10,000च्या वरचे कपडे एका साईडनं. म्हणजे तिथं जे केलेलं असते त्याला म्हणतो आपण प्रमापीकरण. तसंच आपल्या कंपनीमध्ये प्रमापीकरण करा, असं FW टेलरचं म्हणणं आहे. जे काही साधनं आपल्या बिझनेसमध्ये असतील त्याचं प्रमापीकरण करा, किंवा हे साधनं अत्यंत महत्त्वाची, हे साधनं थोडी कमी महत्त्वाची, आणि हे साधनं
एकदम कमी महत्त्वाची असं एक प्रमापीकरण असलं पाहिजे, जेणेकरून ते साधनं वापरताना अत्यंत काळजीपूर्वक यूज केल्या जातील आणि त्या साधनांचा पुरेपूर वापर आपल्या व्यवसायामध्ये केला जाईल, असा त्या साधनांच्या प्रमापीकरणाचा अर्थ आहे. नेक्स्ट, विभेदात्मक कार्यानुसार मजुरी. विभेदात्मक म्हणजे काय? डिफरन्शियल म्हणजे डिफरंट प्रीस रेट सिस्टीम म्हणजे काय असली पाहिजे? आपल्या विभेदात्मक कार्यानुसार मजुरी, डिफरन्स असला पाहिजे. म्हणजे त्याचा अर्थ असा की एखादा व्यक्ती 10 तास काम करते, त्याला आपण 100 रुपये देतो. एखादा कर्मचारी 2 तास काम करते, त्याला आपण 100 रुपये देतो. आणि एखादा कर्मचारी 5 मिनटं काम करते, त्याला 100 रुपये देतो. असं जर असलं तर काय होईल? जो 10 तास काम करते तो कुठेतरी त्याच्या मनात एक निगेटिव्ह भावना निर्माण होणार आहे, बरोबर ना? तर त्याच्यामुळे असं नसलं पाहिजे. विभेदात्मक मजुरी असली पाहिजे. म्हणजेच काय की जेवढं जसं काम करेल तशा प्रकारे त्या ठिकाणी आपण मजुरी त्याला दिली पाहिजे. किंवा एखादा उच्च शिक्षित व्यक्ती आहे, खूप शिकलेला आहे, वेल एज्युकेटेड आहे, पोस्ट ग्रॅज्युएशन केलेलं आहे, चांगले डिप्लोमे कोर्सेस केलेले आहेत, तर त्यांना त्या लेवलचं पेमेंट दिलं पाहिजे आपण. एखादा 10th झालेला 10वी झालेला कर्मचारी आहे, त्याला आपण तेवढा पगार दिला पाहिजे. सगळ्यांना जर आपण समान ठेवली, विभेद न ठेवता समान इक्वल सॅलरी सगळ्यांना दिली, इक्वल वेजेस सगळ्यांना दिली, तर त्या ठिकाणी काय होणार आहे? तर बरेचसे कर्मचारी नाराज होतील आणि व्यवसायाने ठरवलेले उद्दिष्ट पूर्ण होणार नाहीत. म्हणून काय असलं पाहिजे? तर विभेदात्मक कार्यानुसार मजुरी हे आपल्या व्यवसायामध्ये असली पाहिजे, असं FW टेलर यांचं म्हणणं आहे. नेक्स्ट, काम करण्याची स्थिती. बरोबर, म्हणजे काम करण्याची स्थिती सिम्पल साधा मिनिंग आहे त्याचा, वर्किंग कंडिशन्स. बरोबर ना? काम करण्याची स्थिती म्हणजे ज्या ठिकाणी आपल्याला याचे वेगवेगळे अर्थ घेता येतात. म्हणजे हे मी तुम्हाला जे सांगत आहो, एक्सप्लेन करत आहो, हे असेच असतील असं नाही, वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळे त्याचा अर्थ आहे. बरोबर, आपण जेव्हा बिझनेसचा दृष्टीने विचार करू त्याचा मिनिंग आपल्याला वेगळा घ्यायला लागेल, जेव्हा आपण आपल्या स्वतःशी रिलेट करू तेव्हा त्याचा मिनिंग वेगळा घ्यायला लागेल, वेगवेगळा मिनिंग आहे. पण ओव्हरऑल आपण या ठिकाणी समजण्यासाठी ते मला जे योग्य वाटते ते मी तुम्हाला सांगत आहो. सो ह्या गोष्टी समजून घेण्याचा तुम्ही प्रयत्न करा. काम करण्याची स्थिती. काम करण्याची स्थिती म्हणजे काय? कर्मचारी ज्या ठिकाणी काम करतो त्या ठिकाणी कशा प्रकारे स्थिती आहे त्याचा पण विचार करायला लागेल आपल्याला. जर आपण एखादं लाईट नाही, एखाद्या ठिकाणी काम करावं, लाईटच नाही, अंधार आहे संपूर्ण, अशा ठिकाणी मन लागणार नाही कर्मचाऱ्यांचं काम करण्यासाठी. किंवा काही मशिनरी असतात त्या खूप मोठ्या प्रमाणात आवाज करतात, मग त्याच्यामुळे ध्वनी प्रदूषण होते, कर्मचाऱ्यांचं मन लागणार नाही त्या ठिकाणी. म्हणून ज्या ठिकाणी आपल्याला काम करायचं आहे तिची जी स्थिती आहे त्या स्थितीचा आपण अभ्यास करा, योग्य प्रकारे स्थिती निर्माण करा. जे वर्किंग कंडिशन आहे आपली ते चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी असली पाहिजे. ओके, असा त्या मुद्द्याचा मिनिंग असावा असं मला या ठिकाणी वाटते. आणि लास्ट आहे, हे अत्यंत महत्त्वाचं आहे, मानसिक क्रांती. मेंटल रिव्हॉल्युएशन असं आपण त्याला त्या ठिकाणी म्हणतो. मानसिक क्रांती हा याच्यावर सेपरेट क्वेश्चन येते कधी कधी मानसिक क्रांतीवर, म्हणून लक्षात ठेवायचं मानसिक क्रांती. काय सांगितलं FW टेलर यांनी? एक नवीन काहीतरी सांगितलं की तुम्ही व्यवसायामध्ये काय करा? मानसिक क्रांती करा. मानसिक क्रांती म्हणजे आपल्या मनाशी संबंधित असणारी क्रांती. तुमची मानसिक क्रांती झाली असं आपण केव्हा म्हणू? किंवा माझी मानसिक क्रांती झाली असं आपण केव्हा म्हणू? जेव्हा तुम्हाला खूप मोठा अभ्यास करा वाटेल, जेव्हा तुम्हाला खूप सारं काम करा वाटेल, तेव्हा असं म्हणू की यांच्या मनाची क्रांती झाली. जशी शैक्षणिक क्रांती होत असते, दुग्ध क्रांती होत असते, म्हणून शैक्षणिक क्रांती झाली याचा अर्थ काय असतो? किंवा शिक्षणामध्ये खूप चांगले बदल झाले आणि शिक्षण हे खूप फेमस झालं, त्याला म्हणतो आपण शैक्षणिक क्रांती. औद्योगिक क्रांती झाली असं कधी म्हणू आपण? की उद्योगामध्ये आमूलाग्र बदल होत असतात, मोठे बदल होतात, त्याला म्हणतो आपण औद्योगिक क्रांती. तशीच असते मानसिक क्रांती. तुमच्या माझ्या मनाची क्रांती मानसिक क्रांती. तुमची झाली मानसिक क्रांती असं केव्हा म्हणू आपण? जेव्हा तुमच्या मनातून तुम्हाला खूप काम करण्याची इच्छा होईल, खूप अभ्यास करण्याची तुमची इच्छा होईल, खूप पुस्तकं वाचण्याची तुमची इच्छा होईल, तेव्हा आपण असं म्हणू की तुमच्या मनाची क्रांती झाली, तुमची मानसिक क्रांती झाली असं म्हणू आपण. म्हणून FW टेलर यांचं असं म्हणणं आहे की बिझनेसमध्ये, कंपनीमध्ये जे कर्मचारी असतात त्यांच्या मनाची काय करा? क्रांती करा. आणि ही क्रांती कशी होईल? तर त्यांना चांगला पगार द्यायचा, त्यांना त्यांच्याशी चांगल्या प्रकारे कम्युनिकेशन साधायचं, त्यांना चांगल्या फॅसिलिटीज द्यायच्या, त्यानंतर त्यांना चांगल्या प्रकारे त्यांच्या ज्या समस्या असतील त्या त्वरित सॉल्व्ह करायच्या, आपण समान वागणूक सगळ्यांना द्यायची. पण अनेक साऱ्या गोष्टी आहेत की ज्याच्या माध्यमातून आपण काय करू शकतो? कर्मचाऱ्यांची मानसिक क्रांती करू शकतो. आर्थिक प्रकारे आणि अनार्थिक म्हणजे फायनान्शियल आणि नॉन फायनान्शियल कशी करू शकतो आपण? आर्थिक प्रकारे कशी करू शकतो? आज 10,000 पगार आहे, त्यानं चांगलं काम केलं, उद्या त्याला 20,000 पगार देऊ आपण, ॲटोमॅटिक तो आणखी चांगलं काम करेल, चांगल्या प्रकारे कंपनीत लवकर वेळेत येणार आहे, जास्तीत जास्त काम करेल. पण म्हणजे ॲटोमॅटिक त्याचे काय होणार आहे? मानसिक क्रांती होईल पैशाच्याद्वारे.
नॉन फायनान्शियल अनार्थिक करायचे आहे, मग आपण काय करू, एखाद्याने चांगलं काम केलं की त्याचा सत्कार करू. आपल्या कंपनीमध्ये संपूर्ण कर्मचारीतले आपल्या कंपनीतले कर्मचारी आपण एका ठिकाणी बोलू आणि ज्या व्यक्तीनं चांगल्या प्रकारे काम केलं त्याचा एक सत्कार करू आपण. एक चांगल्या प्रकारे त्याला पारितोषिक देऊ आपण आणि त्याचा सत्कार करू. सत्कार केल्यावर ॲटोमॅटिकली बाकीचे कर्मचारी मोटिवेट होतील आणि त्यांनाही वाटेल व आपलाही सत्कार झाला पाहिजे. मग काय करावं लागेल, सत्कार करण्यासाठी जास्त काम करावं लागेल, चांगलं काम करावं लागेल असं त्यांना वाटणार आहे. म्हणजे ॲटोमॅटिकली इनडायरेक्टली संपूर्ण लोकांची मानसिक क्रांती होईल. जर आपण व्यवसायामध्ये मानसिक क्रांती केली नाही, समजा आता मानसिक क्रांती आपण केली नाही तर काय होईल, व्यवसायाचे उद्दिष्ट लवकर पूर्ण होणार नाहीत किंवा पूर्ण होणारसुद्धा नाहीत अजिबात, असंही पण त्या ठिकाणी होऊ शकते. म्हणून FW टेलर यांचं असं म्हणणं आहे की व्यवसायामध्ये तुम्ही काय करा, मेंटल रिव्हॉल्युएशन करा, मानसिक क्रांती त्या ठिकाणी करा. अशा 9 प्रकारचे तत्त्व कोणी सांगितले, FW टेलर यांनी सांगितलेले आहेत. तुमच्या लक्षात आलं असेल असं मी गृहीत धरतो. आपण कालच्या व्हिडिओमध्ये हेनरी फेहॉल पाहिले होते, आज आपण FW टेलर पाहत आहोत. हे पॉझिटिव्ह पाहून राहिलो आपण संपूर्ण त्यांचं कॉन्ट्रीब्युशन. आपल्या सिलेबसमध्ये क्रिटिसाइज पण आहे, म्हणजेच काय टीकात्मक परीक्षण देखील आहे. टीकात्मक म्हणजे काय की यांनी ज्या गोष्टी या ठिकाणी सांगितल्या याच्या अपोजिट बोलणे किंवा याच्या विरुद्ध बोलणे, याच्यावर टीका करणे किंवा यांचं हे चुकलं त्यांचं ते चुकलं हे पण आहे. तर त्याच्यामुळे आपण काय करणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये याच्यावरची जे क्रिटिसाइज आहे बरोबर, म्हणजे टीकात्मक ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्या आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आजच्या व्हिडिओपर्यंत एवढंच आपण FW टेलर यांचं 1-2 पाहिलेलं आहे आणि तुम्हाला ते समजलं असेल असं मी गृहीत धरतो. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल किंवा ह्या संपूर्ण गोष्टी समजल्या असतील तर तुमच्या इतर मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ संपूर्ण शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजेच पुढचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोचतील. आता भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये आणि पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत एल्टन मिओ यांचं कॉन्ट्रीब्युशन. एल्टन मिओनी काय सांगितलं ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. ओके, थँक्यू सो मच.